आज आपण भरलेलं पापलेट बनवणार आहोत। पापलेट स्वच्छ धुवून घेतले आणि दोन्ही बाजूने त्याला कट करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यावरती मीठ आणि हळदने थोडं मॅरिनेट करून घेऊया दोन्ही साइडने। थोडं आतल्या साइडला पण व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडला पण। आणि मॅरिनेट करून आपण 10 ते 15 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडं कोकमाचा आगळ पण टाकणार आहोत। हे मॅरिनेशन जेवढं जास्त वेळ ठेवू तेवढं त्याची टेस्ट चांगली राहते। एक साधारणतः मी हे अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेट करून। आता आपण स्टफिंगचं साहित्य बघूया। अर्धी वाटी किसलेलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर। हे सगळं वाटण आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता आपला हा मसाला रेडी आहे। आता आपल्याला हा मसाला सर्व तेलात परतवून घ्यायचा आहे। तर आपण 2 चमचे तेल ॲड करूया आणि त्यानंतर आपण हे तेलामध्ये सगळा मसाला फ्राय करून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण पापलेटमध्ये फिल करणार तेव्हा आपल्याला कच्चा नको लागायला म्हणून। हे 2 ते 4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता आपलं हे रेडी आहे मसाला फ्राय करून। आता आपण हे स्टफिंग पापलेटच्या आतमध्ये फिल करायचं आहे। दोन्ही साईडला कट आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आतमध्ये फिल करायला स्टार्ट करायचं आहे। आता हा प्रॉपर आतमध्ये जिथपर्यंत डीप कट आहे तेवढा हा आतमध्ये पूर्ण स्टफिंग याचं केलं पाहिजे। थोडं चमच्याच्या साह्याने एवढं पॉसिबल नाही म्हणून मी हाताने जे स्टार्ट करते आता स्टफिंग करायला आतल्या साईडला। दुसऱ्या बाजूने पण हे स्टफिंग मी करून रेडी केलेलं आहे। आता ह्याचं पूर्ण तुम्ही आतमध्ये बघू शकता की प्रॉपर जेवढा डीप कट आहे तेवढा स्टफिंग पूर्ण केलेला आहे। आता आपण हे रव्यामध्ये आपण याला हे करून घेऊया। दोन्ही साइडने आपण त्याला रव्याचं कोटिंग करून घेऊया आपण। प्रॉपर दोन्ही साइडने प्रॉपर त्याला रवा लागला पाहिजे। आता आपण तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे आता पापलेट तेलामध्ये ठेवूयात फ्रायसाठी। पापलेट मी अलगदपणे तेलात सोडलेलं आहे फ्राय करायला। बघू शकता आता तुम्ही थोडं साईडने भाजत आलेलं आहे खालच्या साईडने। आता हे पापलेट आपल्याला दुसऱ्या साईडला परतवायचं आहे। त्याची थोडी साईज मोठी असल्यामुळे थोडं डिफिकल्ट होत आहे। आता हे दुसऱ्या साईडने मी परतवून ठेवलेलं आहे। आता हे दुसऱ्या साईडला पण प्रॉपर भाजू दे। 2-2 मिनिटं आपण दोन्ही साईडला भाजून घेणार आहोत पापलेट। आता हे पापलेट आपलं रेडी झालेलं आहे। आता हे मी सर्व केलेलं आहे
आणि आता हे खाण्याचा आस्वाद घेऊ शकतो आपण.